राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे आहे सातगाव म्हसला. येथे सैलानी बाबांचेही काही काळ वास्तव्य होते. तसेच हरिभक्तीपरायण फुलसिंग महाराजांनी येथे वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. असा गौरवशाली इतिहास असला तरी वर्तमानात मात्र या गावाला अनेक समस्या सुटण्याची प्रतीक्षा होती. सातगाव म्हसला ते कुलमखेड या रस्त्यासह अंतर्गत रस्ते बनवणे आवश्यक झाले होते. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी अंतर्गत रस्ते तर पूर्ण केलेच, पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सातगाव फाटा ते कुलमखेड या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे. धामणा नदीच्या तीरावर वसलेल्या सातगाव म्हसला या गावात कोल्हापुरी बंधाऱ्यासह नदी खोलीकरण आणि राष्ट्रीय जलजीवन मिशनचे 90% काम पूर्ण झाले असून 86,000 लिटर साठवण क्षमतेची ही पाण्याची टाकी माननीय आमदार सौ श्वेताताईंच्या प्रयत्नातून उभी राहिली आहे. हनुमान संस्थानासह गावात एकूण 12 सिमेंट बेंच, प्रवाशांसाठी बस थांबा व निवारा व्यवस्था, वर्ग खोलीचे बांधकाम, कलाबाई राजधर सिंग पवार विद्यालयासाठी भंडारगृह, बौद्ध विहारासमोर भवानी माता मंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकामही लवकरच पूर्ण होईल. चर्मकार वस्तीत पेव्हर ब्लॉक बसवण्यासह दुर्गादेवी मंदिरासमोर सभामंडप, अंतर्गत 4 सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक, सातगाव कुंभेफळ मार्ग, पाणंद रस्ते अशी अनेक विकास कामे माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी पूर्ण करून सातगाव म्हसला गावाला पुनर्वैभवाची दिशा दाखवली आहे.